नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून आता संघर्ष तीव्र होताना दिसतोय आणि महाविकास आघाडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा पाटील यांनी थेट आपण मुंबई बंद करू, त्याचबरोबर विमानतळाची धावपट्टी उघडू अशा प्रकारचा इशारा दिला आहे। आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे स्थानिक आमदार महेश बालदे आहेत। सर, काय म्हणाल? आंदोलन तीव्र होताना दिसत आहे। नाही, आता कसं आहे की 30 तारखेला विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि जेव्हा नामकरण होणारच आहे तेव्हा अशा लागतं का? काहीच लागत नाही। त्याच्यामुळे जेव्हा नामकरणाचा संघर्ष चालू होता, जेव्हा आमच्या इथल्या हजारो तरुणांनी आपापल्या अंगावर 2-2, 3-3 केसेस घेतल्या, तेव्हा हे नव्हते। आता नामकरण होणारच आहे। यांनी दिल्लीत पत्र दिली, यांनी सर्व ठिकाणी, यांचं सत्ता केंद्रात नाही, यांची राज्यात नाही, ते किती धावपट्ट्या उखडल्या त्यांनी आत्तापर्यंत। आणि हे अशा आव्हानात्मक बाबी करून जेव्हा माहिती आहे की सन्माननीय मोदीजी, आमच्या राज्याचे नेतृत्व देवेंद्रजी यांनी मान्य केलं आहे की या ठिकाणी नाव हे दिबा पाटलांचंच होणार आहे, पुण्याला नाव हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं होणार आहे, कोल्हापूरला राजाराम महाराजांचं होणार आहे। ही नावं सगळ्यांच्या हृदयातली आहेत। मुंबईच्या नेतृत्वाने मान्य केली आहेत, दिल्लीच्या राज्याच्या आणि केंद्राच्या नेतृत्वाने मान्य केली आहेत। त्याच्यामुळे नामकरण हे आणि ते 30 तारखेच्या अगोदर व्हावं ही जनभावना आहे, आमची भावना आहे। आणि हे आम्ही नेतृत्वाला कळवलं आहे, दिल्लीपर्यंत त्याच्या चर्चा चालू आहेत। त्याच्या आधी होईल किंवा त्याची कधी होणार आहे त्याची तरी निश्चित घोषणा लवकरच होणार आहे। त्याच्यामुळे मुंबई बंद करू, हे उखडवू, ह्या सर्व जेव्हा करताना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव करताना हीच लोकं त्यांच्यासोबत होती ना, हीच महाआघाडी होती। तेव्हा त्यांचं नाव न देता दिबा पाटलांचं द्यावं हे संघर्षातून आम्ही आणलं आहे। तेव्हा हाच राष्ट्रवादी पक्ष आणि हीच शिवसेना बाळासाहेबांचं नाव द्यावं म्हणून आग्रही होती। तेव्हा हे लोक कुठे होते? त्याच्यामुळे आणि शेका पक्षाचे नेते बाळाराम पाटील त्या बैठकीत बोललेले की एका टर्मिनलला नाव घ्या, ही सर्व लोकांना, जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे हे सर्व पक्षांची दुकानदारी इथे बंद झाली आहे। त्याच्यामुळे आपण कुठेतरी प्रकाश होता त्यावर भारतीय जनता पक्ष हे नाव देणारच आहे। परमश्रद्धेय दिबा पाटलांच्या नावाशिवाय दुसऱ्या कुठल्याही नावाचा दिल्लीत अथवा मुंबईत चर्चा नाही। त्याच्यामुळे पर्याय नाही आहे। पण या नामकरण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जेव्हा स्वतः विश्व नेते नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते याचं शुभारंभ होणार आहे, नवा मुंबईकरांकरता आणि या परिसराकरता एक नवीन लखलखाटी ज्या विमानतळांनी येणार आहे, ज्या एका विमानतळाने 1% GDP राज्याचा वाढतो, या ठिकाणी कुठेतरी गालबोट करायचं आणि स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची ही केविलवाणी धडपड आहे, याच्याशिवाय दुसरं काय नाही। येत्या 30 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे? नक्की होणार आहे। आम्हाला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत 30 तारखेला नक्की उद्घाटन आहे आणि त्याच्या आधी नामकरण हे फक्त आणि फक्त लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच होणार आहे, याची खात्री। 30 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर इथून विमान टेक ऑफ करेल लगेच? नक्की। कसं आहे की ते पूर्ण पब्लिक इव्हेंट झाल्यानंतर त्याच्यानंतर ते CISFच्या ताब्यात जातं, त्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेकरता 10-15 दिवस जातील, पण ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की तिथून विमानं टेक ऑफ चालू होतील। आता विमानतळ उद्घाटन होणार आहे, हजारोच्या संख्येने इथे वेगवेगळ्या नोकऱ्या येणार आहेत, भूमिपुत्रांना न्याय मिळणार आहे का याच्यात? आत्तापर्यंत 1001 लोकांना जॉब मिळालेत। आम्ही 27 गाव कमिटी, इथली जी संघर्ष कमिटी आहे ती आणि आम्ही प्रायोरिटी त्यांनाच दिली आहे। इथे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांशिवाय दुसऱ्या कोणालाही जॉब दिला जाणार नाही। हा आम्ही पूर्ण स्क्रीनिंग करतो आहे, त्याला पूर्ण मॉनिटर करतो आहे आणि त्याचंच पोटछूळ अनेक नेत्यांनी, आजही काही शिवसेनेच्या म्हणजे उबाटा गटाने आंदोलन केलं आहे, 100-200 लोक घेऊन आपलं अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, बाकी काही नाही आहे। नक्कीच आपण पाहतो की आपल्या अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे असा आरोप महेश बालदे यांनी केला आणि दिबा पाटलांचं नाव हे लागणार आहे अशा प्रकारचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। विनायक पडेल, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।